फायनान्शियल फ्रीडम खूप जणांना आता हवा आहे, पण फायनान्शियल फ्रीडमसाठी फायनान्शियल प्लॅनिंग कोणालाच कळत नाही की एक्झॅक्टली मी बाबा कुठे इन्व्हेस्ट करू, काय करू. जसं आता तुम्ही म्हणालात की FD पाहिजे, पण FDच्या बदल्यात काहीतरी आलंय आता. मेडिक्लेम हा त्याला एक ऑप्शन आलाय. आणि FD का करायचं आपण? त्याच गोष्टीसाठी की FD मुळे आपल्याला मेडिकल इमर्जन्सीला त्याचा फायदा होईल. पण आता मेडिक्लेम आलेले आहेत, मग FD कशाला? बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी जे लोकांचे ट्रेडिशनल माइंडसेट आहेत ते अजून चेंज झाले नाहीयेत, तेवढा अवेअरनेस आला नाहीये. पण त्यांना फायनान्शियल फ्रीडम हवाय ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये पण. तर त्याच्यासाठी तुम्ही 3 सिक्रेट टिप्स काही देऊ शकतात लोकांसाठी? अच्छा, मला सिक्रेट पण सांगावं लागेल म्हणजे. नक्की नक्की. ओके, सो सिक्रेट सांगण्या अगोदर पहिल्यात महत्वाची गोष्ट हे समजून घ्या की तुम्ही तुमची जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग करता तेव्हा एका फायनान्शियल एक्सपर्टचा आधार घ्या. आणि का आमचा जन्म पर्पजली झालाय. देवाने आम्हाला डॉक्टर नाही बनवलंय, देवाने आम्हाला इंजिनियर नाही बनवलं, आम्हाला फायनान्शियल डॉक्टर बनवलंय. त्यामुळे देर इज अ रिझन ऑफ आवर बर्थ ऑल्सो. सो आम्ही तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग प्रॉपर करण्यासाठी जन्म घेतलाय. आम्ही तुम्हाला व्यवस्थित तुमच्या गोलपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार. टॉप 3 सिक्रेट्स जर बघायला गेलात तर त्या टॉप 3 सिक्रेट ऐवजी मी सांगेन की लोकांच्या 3 गरजा काय आहेत, ज्या मूलभूत गरजा पहिल्या पण होत्या, अन्न, वस्त्र, निवारा. या 3 मूलभूत गरजा आहेत. आजच्या फायनान्शियल जगात जर 3 मूलभूत गरजा जर बघायला गेलात ना तर मी सांगेन तुमची HIP, TIP आणि मग SIP. तर सांगतो, HIP इज हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी, TIP इज टर्म इन्शुरन्स पॉलिसी आणि SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. पण मी सुरुवात HIP पासूनच का केली आणि SIP पासून का नाही केली हे सांगतो. आणि का जेव्हा आपण ॲज अ इन्व्हेस्टर सुरू करतो ना तेव्हा आपण सुरुवात SIP ने करतो, जी चूक आहे. आपण पहिलं प्रोटेक्शनने सुरुवात केली पाहिजे. पहिलं स्वतःला प्रोटेक्ट करा. तुम्ही जेव्हा घराच्या बाहेर निघता ना तेव्हा तुम्ही कपडे घालून निघता, उघडे फिरता का? नाही. कपडे का घालून फिरता? बिकॉज तुम्ही प्रोटेक्ट करता ना स्वतःला सगळ्या गोष्टींपासून. सो तुम्ही जेव्हा तुमचं काही फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करता ना तेव्हा तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स कव्हर किती हवं आहे तिथून सुरू करा. त्याच्यानंतर तुम्ही नसल्याने तुमचे जे पाठचे लोक आहेत त्यांचं काय होणार, त्यासाठी टर्म इन्शुरन्स प्लॅन किती हवा त्याचा योग्य ॲडवाईस घ्या. आणि मग तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे SIP मध्ये पण इन्व्हेस्ट करा. बिकॉज एक सिम्पल गोष्ट आहे, आज आयफोन, जर एखाद्या कोणाकडे आयफोन आहे तो आयफोन 1.5 लाखाचा घेतो पण त्याला तो 1000 रुपयाचं पहिलं स्क्रॅच गार्ड लावतो, तो पहिलं वापरत नाही. कारण का त्याला भीती असते आज पडला आणि याला जर एक स्क्रॅच आली तर काय होईल. सो तुम्हाला जर एक स्क्रॅच आली तर म्हणजे एक फटकन असा ॲक्सिडेंट झाला आणि 10 लाखाचा क्लेम आला आणि तुम्ही SIP 10,000ची करताय तर ती SIP 10 लाख नाही देणार, पण तुमची 20,000 रुपयाची पॉलिसी तुम्हाला 10 लाख रुपये देईल. सो HIP इज इम्पॉर्टंट. नसलात तर काय होईल, तुम्ही जे आज इन्कम कमवून आणताय ती रिप्लेसमेंट कोण देणार? तुमची फॅमिली तुमच्याकडे ॲज अ इन्कम जनरेटिंग मशीन म्हणून बघते, ते इन्कम कोण देणार? ते तुम्हाला टर्म इन्शुरन्स प्लॅन देऊ शकतो. सो तुम्हाला किती लाखाचा किती करोडचा टर्म इन्शुरन्स घ्यायचा आहे म्हणून घेऊ नका, प्रोटेक्शन घ्यायचं आहे म्हणून प्लीज कॉम्प्रोमाइज करू नका. ते प्रॉपर ॲडवाईस करून ॲडवायझरकडनं किंवा एक्सपर्टकडनं विचार करून घ्या. सो या 2 गोष्टी जेव्हा तुम्ही प्रोटेक्ट करता स्वतःला त्याच्यानंतर मग इन्व्हेस्टमेंटकडे वळा. पहिले इन्व्हेस्टमेंटकडे वळू नका. हे माझं आत्ताच्या जनरेशनला सांगणं आहे. जे पहिलेची माणसं पहिले सेव्हिंग्स करायचे आणि मग खर्च करायचे तेच आहे. सो ह्या 3 टिप, HIP म्हणजे हेल्थ इन्शुरन्स प्लॅन, TIP टर्म इन्शुरन्स प्लॅन आणि SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, या क्रमाने जा. तुमची फायनान्शियल प्लॅनिंग डन आहे. पण स्वतः करण्याचा प्रयत्न करू नका, ॲक्सिडेंट होईल. त्यासाठी तुम्ही कोणाही एक्सपर्टचा ॲडवाईस घ्या. नक्की. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला आहे म्हणजे तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडला आहे. ह्याचा फुल व्हिडिओ आमच्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, तो पण जाऊन तुम्ही बघा. आणि आमच्या इंस्टाग्रामवरती आम्ही बरेच ह्याचे शॉर्ट्स आणि रील्स ह्याच्यावर अपलोड केलेले आहेत, त्या नक्की तुम्ही बघा आणि माझं चॅनल फॉलो करा.